दोन्ही टीमचा एक एक प्लेअर पाठवायचा आहे. मयुरेश राणे प्रथम गोलंदाजी करण्यात मयुरेश राणे. स्ट्राईक एंडला शैलेश शेडगे. राहुल प्रहार. लेट्स प्ले. डिक्लेअर. उत्कृष्ट असा झेल सतीश बैरे. शैलेश शेडगे बाद. सतीश बैरे यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलाय. हा. स्वप्नील बोबसकर फलंदाजी करायला येत आहेत. डिक्लेअर झोन. यानंतरचा होणारा सामना ड्रीम 11 विरुद्ध विदिशा स्टार. लक्षात घ्यायचंय यानंतरचा होणारा सामना ड्रीम 11 विरुद्ध विदिशा स्टार. या इनिंग नंतर टॉस साठी यायचंय. एक धाव डिक्लेअर. एक धाव डिक्लेअर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5. एक गडी बाद.
काय बोलतो? निर्धार चेंडू. दुसऱ्या षटकाचा सामना. चार धावा. राहुल प्रहार यांचा उत्कृष्ट असा चौकार. धावसंख्या झाली 12. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. एक गडी बाद. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत मयुरेश राणे. नवीन फलंदाज वीरेन मेस्त्री.
धावसंख्या झाली आहे 15. 2 गडी बाद. दोन धावा. धावसंख्या झाली आहे 17. उत्कृष्ट असा फटका. पंचांचा निर्णय 4 धावा. धावसंख्या झाली आहे 21. राहुल करार वैयक्तिक 16 धावा खेळत आहेत. उत्कृष्ट असा फटका. 6 धावा. षटकार षटकार. पंच 6 धावा. धावसंख्या झाली आहे 27. शेवटचा एक चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक. 1 to go. सुंदर अशी फलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 28. 2 गडी बाद. राहुल कार वैयक्तिक 23 धावावर खेळत आहेत. 21 चेंडूचा सामना केलाय. 11 चेंडूचा सामना केलाय. 1 षटकार 2 चौकार ठोकलेत. चला सामन्याला सुरुवात करा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. राहुल कहार आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर वीरेन मेस्त्री, म्हणजेच एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्टॅलियन्सचा संघ. दुपारचं सत्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 28.
वैयक्तिक राहुल कहार 11 बॉल मध्ये 23 धावांवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहे कौस्तुभ बैरे. लालबागचा लसित मलिंगा गोलंदाजीसाठी आलाय. म्हणजेच त्याच पद्धतीने ऍक्शन आपण पाहतोय या कौस्तुभ बैरे यांची. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये आणखीन किती धावा येणार याकडे देखील लक्ष आहे. ओहो, पहिलाच बॉल, प्रचंड वेग. राहुल कहार सारख्या फलंदाजाला आपण पाहिलं तर रोखलंय पहिल्याच बॉल मध्ये कौस्तुभ बैरेने. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला राहुल यांनी. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. अवघी एकच धाव येईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 29. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. तो गोलंदाज गोलंदाजी करतोय कौस्तुभ बैरे. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती कौस्तुभ बैरे यांची. याही मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 2 बॉल त्याने हाताळलेत. अवघी एकच धाव खर्च केली आहे कौस्तुभ बैरे. लालबागचा लसित मलिंगा. हो, वीरेनसाठी पुढचा बॉल लॉंगऑट मध्ये क्षेत्ररक्षक बॉल त्याने अडवलाय. धाव घेतली आहे 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30 या आकड्यावर. राहुल कहार दुखापतीने ग्रस्त आहेत. हाताला मार लागलाय. फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघाला या अडचणीमधून बाहेर काढायचं आहे. त्याच्यासाठीच राहुल कहार फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. समोर जर आपण पाहिलं तर युवा टॅलेंटेड गोलंदाज कौस्तुभ बैरे गोलंदाजी करत असताना. हो, यावेळेला फटका खेळलाय सरळ आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका खेळला होता. श्रीमंत समर्थच्या डगआउट मध्ये जाणारा हा बॉल. 2 धावा आल्या आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 32 या आकड्यावर. कौस्तुभ बैरे म्हणजेच बाबू गोलंदाजीसाठी. हो, यावेळेला हेलिकॉप्टर बॉल गेलाय आर पार. येतोय चौकार. राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. काय फटका खेळलाय पहा. अगदी सरळ रेषेमध्ये हेलिकॉप्टर लँड झालं बरोबर अनुपम अपार्टमेंटच्या दिशेने. राहुल कहार हवी राहिला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत कारण आता धावसंख्या आता पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. वैयक्तिक तो फलंदाजी करतोय 15 बॉल मध्ये 30 धावांवर 200च्या स्ट्राईक रेटने तो राहुल कहार. कौस्तुभ बैरेला षटकार सरळ रेषेमध्ये राहुल कहारने ठोकला आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34. जलस्पसी योगेश दादा पाटील क्रीडांगण. क्रिकेटचा महासंग्राम मायबाप जनता पाहत असताना पाहायला मिळते. आणखीन एक बॉल. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. चिन्मय पारकर चूक करणार नाहीये. यश षड्डू. षटकार आल्यानंतर त्या दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. सेलिब्रेशन पाहायला जरूर मिळालं आणि विकेट देखील आली आहे. राहुल कहारची मोठी विकेट. चिन्मय पारकरने झेल पकडला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय.
या वेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. फटका फसला राहुल कहारचा आणि चिन्मय पारकरने तो झेल पकडल्यानंतर पहा सेलिब्रेशन. कौस्तुभ बैरे यांचा विकेट. म्हणजेच 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 36. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच आहे विदिशा स्टार विरुद्ध ड्रीम 11 लालबाग. इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. विदिशा स्टार विरुद्ध ड्रीम 11 लालबाग. 36 ऑन बोर्ड. नवीन बॅटर यश पवार आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिले तर वीरेन मेस्त्री. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज हिमांशु पालवला आमंत्रित केलं जाईल या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. चौकार आल्यानंतर लगेचच आपण पाहिलं तर विकेट आली राहुल कहारची. कौस्तुभ बैरेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आणि तदनंतर मात्र शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी हिमांशु पालवला आमंत्रित केलं जाईल. बॉलिंग चेंज केली आहे. प्रसाद आंबेकरकडे चेंडू सुपूर्द केलाय कर्णधाराने. नवीन गोलंदाज प्रसाद आंबेकर. हो यावेळेला पुल केलाय आणि बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये वीरेन मेस्त्रीने 2 धावांसाठी. या दुहेरी धावेच्या मदतीने यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका. कौस्तुभ बैरे तैनात. झेल पकडेल आणि विकेट येईल. वीरेन मेस्त्री बाद. चूक करणार नाहीये कौस्तुभ बैरे. 2 झेल आतापर्यंत त्याने पकडले. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 38. 38 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्रीमंत समर्थ 3 गडी माघारी परतलेत. श्रीमंत समर्थ या संघाचे आतापर्यंत नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळेल. प्रशांत मोरे याच खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये समोर चौकार ठोकला होता. तो खेळाडू मैदानामध्ये येतोय प्रशांत मोरे. 38. प्रशांत मोरे 38 ऑन बोर्ड. त्याच प्रशांतने सकाळच्या सत्रामध्ये चौकार अगदी सरळ रेषेमध्ये ठोकला होता. तोच प्रशांत मोरे आता फलंदाजीसाठी आलाय. 38 धावा धावफलकावरती झाल्या. 38 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्रीमंत समर्थ. प्रसाद आंबेकर शेवटचं षटक हाताळत असताना त्यावेळेला चांगला बॉल. तेवढाच चांगला फटका पाहायला मिळाला. पुल करत असताना याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रशांत मोरे हो यावेळेला चांगला बॉल. मोठा फटका खेळायचा होता आणि धाव जर आपण पाहिलं तर पूर्ण केली आहे 1. सिंगल. एकच धाव मिळेल.
हो, यावेळेला चांगला बॉल आणि ही विकेट जर आपण पाहिलं तर प्रशांत मोरेची आली आहे. आणखीन एक गडी माघारी परतलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय दुर्वांग बागवे. नॉन स्ट्रायकिंग एंडला यश पवार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आमचे हितचिंतक रोहनजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुमच्याच शुभ हस्ते टॉस केला जाईल. विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. विदिशा स्टार आणि ड्रीम 11 लालबाग दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. म्हणजेच अक्षय शेडगे एका बाजूला आहेत आणि त्यांचेच बंधू सिद्धी शेडगे एका बाजूला पाहायला मिळतील. विदिशा स्टार विरुद्ध ड्रीम 11 लालबाग. रोहनजी भोईर आपण देखील व्यासपीठावर या. आमचे मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहनजी भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. ड्रीम 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत विदिशा स्टार. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहनजी भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. आणखीन एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल. दोन सख्खे बंधू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील. ड्रीम 11 लालबाग आणि त्याच्या विरुद्ध विदिशा स्टार. हा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. माननीय श्री रोहनजी भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जातोय. मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहनजी भोईर आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. विदिशा स्टार आणि ड्रीम 11 लालबाग. टॉस पिन केलाय, छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. म्हणजे जर आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय सिद्धीने. सिद्धी प्रथमतः निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. तुमच्या समोर जर आपण पाहिलं तर तुमचेच बंधू आहेत आणि ड्रीम 11 लालबाग हा संघ. त्या संघाच्या विषयी काय रणनीती आखली असेल या मॅच मध्ये? कमीत कमी रनवर स्कोअरवर थांबवायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. तुमच्या संघ मालक आणि संघ बांधणी जी केली आहे त्या संघाविषयी काय सांगाल? आमचा संघ खूप यंग टीम आहे आमची, पण आम्ही खूप चांगला खेळतो. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अक्षय, समोर जर आपण पाहिलं तर सिद्धी आहेत आणि या मॅच विषयी तुम्ही काय रणनीती आखली आहात? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, 50+ करण्याचा. आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तुमचा संघ आणि संघ मालक देखील आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. त्यांच्याविषयी काय सांगाल? स्वतः संघ मालक मैदानामध्ये उतरले, त्यांच्याविषयी काय तुम्ही सांगाल? संघमालक तर त्यांच्याकडनं 100% देतात आहेत. बाकीचे प्लेयर पण 100% देतील याची जबाबदारी घेतो. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण पाहिलं तर टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे विदिशा स्टार या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. येस, धन्यवाद.
दीपक शर्मा आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग इंडिया संघाचा कर्णधार मयुरेश राणे. षटक क्रमांक 1 हाताळत असताना यश पवारला आपण पाहतोय 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 44 धावांची. फोटोग्राफर राज मारू यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या सर्वच खेळाडूंची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जात आहेत. अगदी फटका मारूपर्यंत, कॅच पकडूपर्यंत ही सर्व क्षणचित्रे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केली आहेत. जातोय मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. पहिला बॉल यश पवार. दीपक शर्मा समोर आहे. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी अवांतरित असताना पाहायला मिळतोय. पिचिंग झाल्यानंतर खूपच बॉलने वळण घेतलं. यष्टीरक्षक राहुल कहारच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव अवांतरिताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव, एक धाव धावफलकावरती झाली आहे. यावेळेला चांगला बॉल हवेमध्ये आहे. शैलेश धावतोय बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना श्रेयस राणेने झेल पकडलाय. अप्रतिम झेल आणि विकेट आली आहे. दीपक शर्मा बाद. नवीन फलंदाज आहेत साहिल पेडणेकर. विकेट आली आहे. एक 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 हा आकडा आपण पाहतोय, कारण एक विकेट आली आहे, एक धाव झाली आहे, एक बॉल हाताळलाय. हो, यावेळेला देखील खूपच वळण घेतलंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळालं यश पवार. आणखीन एक वाईट चेंडू. 2 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. सांगितलं होतं राहुलने. पकडून झेल सुटलाय. त्याने हा बॉल हाताळायच्या अगोदरच सांगितलं होतं राहुलने शैलेशला थोडासा असा उभा राहा, आणि बरोबर त्याच ठिकाणी तो झेल ट्रॅव्हल होत होता आणि झेल सुटलाय शैलेश कडून. अगदी सोप्पा झेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हवेमध्ये होता हा बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करत असताना शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून झेल अक्षरशः निसटलाय. मयुरेश राणे. यश पवार. हो, फटका खेळलाय मयुरेश राणेने. स्ट्राईक रोटेट झाली आहे झेल सुटल्यानंतर, आणि हा चांगला फटका मयुरेश राणेच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळालाय. 2 धावा, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 5. सत्तावीस मध्ये करायचे जिंकण्यासाठी 39 धावा. चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. संतोष मालप त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवतील चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. रन मिळेल. एक धावसंख्या एकीने पुढे सरकली, जाऊन पोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. ओहो,
यावेळेला आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळालाय. साहिल पेडणेकरच्या बॅट मधून बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होते. झेल सुटला होता याच खेळाडूचा, त्याच्याच बॅट मधून दुहेरी धावेचा फटका. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 8. तो आणखीन एक बिग हिट. साहिल पेडणेकर आज ऐकायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक बॉल गेलाय गोष्टंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. याच खेळाडूचा अगदी सोप्पा जेल सुटल्यानंतर त्याची बॅट बोलली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 10. उर्वरित 24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 34 धावांची. 24 मध्ये करायचे 34 धावा. 24 मध्ये आता करायचे 34 धावा. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. साहिल पेडणेकरची बॅट बोलली आहे, त्याला जीवदान मिळालं. त्यानंतर मात्र 2 दुहेरी धावांचे मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. हा क्रिकेटचा महासंग्राम. षटक क्रमांक 2 राहुल कहार आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो राहुल कहार पहिला बॉल काय हाताळलाय पहा. बॉल जाईल गोष्टंकी क्षेत्रामध्ये. व्यासपीठाला सलामी देणारा फटका पाहायला मिळाला. मयुरेश राणेच्या बॅट मधून आली आहे 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11 या आकड्यावर. राहुल कहार बोपी हो यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉल जाईल तोपर्यंत संतोष मालक पोहोचले बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 12 या आकड्यावर. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महोत्सव, लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये विजयी कोण होणार, कोण ठरणार, या मालिकावीराचा मानकरी, ज्या मालिकावीराला मिळणार आहे ही दुचाकी ऍक्टिवा, हे देखील सगळ्यांनाच पाहायचंय. विशेष बाब या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते 15व्या पर्वामध्ये. हो चांगला बॉल. पंचांकडे अपील केली आहे पंचांकडे. सगळ्यांच्याच नजरा पंचांकडे आहेत. नॉट आउट. अगदी महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच. त्यांनी सांगितले नॉट आउट म्हणजे तो खेळाडू नॉट आउटच राहील. सर सूर्यकांत अडाव इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ऑन फील्ड अंपायर, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये ते पाहतो आपण त्यांना. यावेळेला उलटा फटका आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोचांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. जाऊन पोचले धावफलकावरती 13. इकॉनॉमिक स्पेल करत असताना पाहायला मिळतोय राहुल कहार. विकेट आली नाहीये षटकामध्ये, पण गोलंदाजी अगदी चांगल्या पद्धतीने करतोय, कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये षटकामध्ये. तो राहुल कहार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 हाताळत असताना बॅट आणि बॉलचा खेळ, ज्या खेळाने तुम्हाला सगळ्यांना वेड लावलंय. LCD आपण पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका. यावेळेला सोडून दिलाय. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव. यस, त्यांच्या मागे आपण पाहतोय यश पवार चूक करत नाहीये. बॉल त्याने रोखलाय आणि हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नाहीये, हा अतिरिक्त धाव. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 14. यावेळेला उलटा बॉल. बरोबर श्रेयस राणे. व्हाट अ कॅच.
द कॅच ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या अटेम्प्टला झेल त्याच्याकडून सुटला, दुसऱ्या अटेम्प्टला बरोबर त्याने उडी मारली, लोळला, पडला, धडपडला, पण झेल मात्र त्याने सोडला नाही. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये बरोबर त्याने झेल पिक केला. अक्षरशः तोल त्याचा गेलाय, बरोबर लोळला तो मैदानामध्ये. झेल पकडलाय, विकेट आली आहे. साहिल पेडणेकर बाद. मॅच ऑन. लोळतायत, पडतायत, धडपडतायत, पण ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत हे सर्व खेळाडू. श्रेयस राणे आतापर्यंत 2 झेल त्याने या मॅच मध्ये पकडलेत. लालबाग क्रिकेट धमाका 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आता नवीन फलंदाज लालबागचा लसित मलिंगा, ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये 2 चौकार ठोकून 1,500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार पटकावला होता, तो फलंदाज मैदानामध्ये आलाय. कौस्तुभ बैरे. या मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. बॅट मधून धावा येणं गरजेचे असतील टीम रॉयल स्टॅलियन्सच्या संघासाठी, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधून संघाला बाहेर काढायचंय. तो कौस्तुभ बैरे फलंदाजीसाठी. राहुल कहार, भोपी. कौस्तुभ बैरे, बाबू. उलटा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. स्वतः बॉलच्या खाली राहुल जाईल का? यस, तो जज करतोय. झेल त्याच्याकडून निसटलाय. बॉल खूपच हवेमध्ये राहिला, अंदाज घेता आला नाहीये. रन केली पूर्ण 1. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 18 आणि 18 मध्ये अजून 29 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 29 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. काय होईल या मॅच मध्ये, कोणता संघ विजयी ठरेल? आता मात्र नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. दुर्वांग बागवे या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. दुर्वांग बागवे या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या मॅच मध्ये. गोलंदाज चेंज करत असताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. डावखुरा गोलंदाज दुर्वांग बागवे. समोर जर आपण पाहिलं तर कौस्तुभ बैरे, त्याचा झेल सुटला. राहुल कहार कडून ती मोठी चूक आणि त्याला मिळालं जीवदान. तो कौस्तुभ बैरे समोर आहे. पहिला बॉल हाताळत असताना दुर्वांग बागवेला आपण पाहतोय. हो, पहिलाच बॉल. काय हाताळलाय बॉल, फलंदाज काहीच करू शकत नाही या बॉल मध्ये. आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. दुर्वांग बागवे, पहिला बॉल निर्धाव. गतवर्षी देखील चांगली कामगिरी केली होती या खेळाडूने. तो दुर्वांग बागवे आता मात्र डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पहिला बॉल हाताळत असताना पहिला बॉल अप्रतिम त्याने हाताळला. पहिला बॉल निर्धाव आलाय. दुसरा बॉल. यावेळेला फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. लो फुलटॉस बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार आणि बॉलला पाठवलंय गोसाकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 16 मध्ये करायचे 27 धावा. लास्ट 16 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. याच कौस्तुभ बैरेने सकाळच्या सत्रामध्ये 2 चौकार ठोकले होते. तो कौस्तुभ बैरे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. रॉयल स्टॅलियन्सचा संघ, त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ गतवर्षीचा चॅम्पियन संघ ठरला होता. यावेळेला चांगला बॉल हवेमध्ये. हा बॉल देखील हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. शैलेश बॉल पर्यंत पोहोचतात पॉइंट क्षेत्रामधून. रन मिळेल 1. धावसंख्येने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला कौस्तुभ बैरेचा. 18 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत आतापर्यंत टीम रॉयल स्टॅलियन्सच्या संघाचे.
हो, यावेळेला आणखीन एक बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पिक केलंय बॉलला मयुरेशने आणि बॉलला पाठवले 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होते. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. उर्वरित 14 मध्ये आता करायचे 24. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल 21 ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे. बरोबर बॉल हाताळलाय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगत आहोत. त्या मॅचचं समीकरण आता बदललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहे शेवटचे 12 आणि या 12 मध्ये करायचे 23 धावा. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर हाताळलं होतं यश पवारने. ते षटकामध्ये एकूण 10 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट पटकावली. दुसरं षटक हाताळलं राहुल कहारने 6 धावा खर्च करत असताना 1 महत्वाची विकेट. तिसरं षटक हाताळलं दुर्वांग बागवेने. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातोय आणि या 1 मिनिटामध्ये ही रणनीती आखली जाईल, कारण उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी करायचे त्या म्हणजे 23 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. 2 बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. रॉयल स्टॅलियन्स या संघाकडून मयुरेश राणे आणि त्याच्या समवेत कौस्तुभ बैरे ही जोडी फलंदाजी करत असताना समोर जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ हा संघ तो देखील रणनीती आखतोय. कौस्तुभ बैरे कौस्तुभ बैरे आलाय. समोर जर आपण पाहिलं तर राहुल कहार. 12 बॉल मध्ये करायचे 23 धावा. पहिला बॉल उलटा हाताळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण 11 मध्ये आता 22 धावांची गरज. 11 बॉल मध्ये 22 धावा करायचे आहेत कौस्तुभ बैरे स्ट्रायकिंग एंडला. 11 मध्ये 22 धावा होतील का पूर्ण पाहायचे आहेत. रॉयल स्टॅलियन्सचा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. आणखीन एक उलटा बॉल. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. हा बॉल देखील जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एका धावेसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 बॉल शिल्लक आणि 10 मध्ये आता करायचे 21 धावा. दहा बॉल मध्ये गरज आहे 21 धावांची. हो, यावेळेला प्रचंड वेगात हाताळलाय हा बॉल. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 24 या आकड्यावर. उर्वरित 9 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये आता 20 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. उलटा बॉल हाताळलाय. रन मिळणार नाहीये आणि आता मात्र विकेट कोणाची येईल. येस, विकेट आली आहे. कौस्तुभ बैरे माघारी परततोय. विकेट धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय कौस्तुभ बैरे.
मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. नवीन बॅटर चिन्मय पारकर 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मयुरेश राणे स्ट्रायकिंग एंडला. त्यावेळेला देखील फिरवलाय बॉल. क्षेत्ररक्षक संतोष मालप धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण केली जाईल. आणखीन एका धावेची भर होते. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 7 बॉल मध्ये आता करायचे ते 19. सात बॉल मध्ये 19 धावांची गरज. हो यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. बरोबर बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शैलेश शेडगे याला आमंत्रित केलं जाईल कारण 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे. समोर जर आपण पाहिलं तर मयुरेश राणे आणि चिन्मय पारकर ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळते टीम रॉयल स्टॅलियन्स या संघाकडून. आणि व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. विनंती करेन माननीय श्री सुशांतजी जाधव आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे हितचिंतक मार्गदर्शक माननीय श्री रोहनजी भोईर साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करावा. या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभलंय माननीय श्री रोहनजी भोईर साहेबांचं आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मनपूर्वक आभारी असणार आहे रोहनजी. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 19 धावा करायच्या आहेत. लास्ट 6 बॉल 19 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण व्यासपीठावर आपण पाहतोय. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री रोहनजी भोईर साहेब या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला गेला. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट 5 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. शैलेश शेडगे 6 मध्ये करायचे 19 धावा. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय. चिन्मय पारकरने बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. हो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असणार आहे. हो यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. यावेळेला उलटा बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार का? आणि धाव आली 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे.
ज्यावेळेला सोडून दिलाय बॉल, वाईट बॉल पंच घोषित करतील. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31. 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय. आणखीन एक चेंडू निर्धावाला आतमध्ये आला बॉल पिचिंग झाल्यानंतर. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. शेवटचा बॉल देखील पहा काय बॉलिंग केली आहे शैलेश शेडगेने. डॉट बॉल आलाय आणि हा सामना जिंकलाय श्रीमंत समर्थ या संघाने. हार्ड टीम रॉयल स्टॅलियन्स. तर आता मात्र 10 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल आणि 10 मिनिटांच्या ब्रेक नंतर पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल. तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 30 धावा केल्या, 1 विकेट पटकावली. राहुल कहार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहनजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. राहुल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी 30 धावा ज्या खेळाडूने केल्या, विकेट देखील पटकावली आणि या संपूर्ण स्पर्धेतील दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय राहुल कहार यांनी. राहुल कहार ठरलेत मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 30 धावा केल्या, 1 विकेट देखील पटकावली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. राहुल कहार यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्या खेळाडूने 30 धावा केल्या आणि विकेट देखील पटकावली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. 10 मिनिटांनंतर पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल. विदिशा स्टार